मंगळवेढ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं 12 वर्ष वास्तव्य होतं ते हे मंदिर आहे. इथे आपण या मंदिराचं दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. माझी ड्युटी आहे. धन्यवाद. खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार साहेब. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे मंगळवेढ्यात स्वामी समर्थ महाराजांचं स्थान आहे. हो. आणि थोडी माहिती द्याल आणि आपलं प्रथम नाव आणि. हो हो. माझं नाव चंद्रकांत जोशी. बाबाजी जोशी जे होते स्वामी समर्थ जेव्हा इथं 12 वर्ष राहत होते, इथं मूळ स्थान आहे स्वामी समर्थांचं. तर बाबाजी जे होते त्यांचा मी खापरपंथ आहे. ही आमची 6वी पिढी आहे जी स्वामी समर्थांची सेवा करते इथं. तर स्वामी समर्थ जेव्हा प्रगट झाले कर्दळी वनातून तेव्हा ते इथं आले, आपल्या इथं आले आणि इथं 12 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. अच्छा. हो. इथं स्वामी राहायचे. हा जुना वाडा होता, इथं सागवानी वाडा होता. तेव्हा स्वामी समर्थ राहायचे. बाबाजी जोशी सेवा करायची त्यांची. अच्छा. मग इथं स्वामींनी 12 वर्ष मुक्काम केल्यानंतर इथल्या मंगळवेढ्याच्या जनतेस अनेक प्रचिती दिल्या, म्हणजे साक्षात्कार दिले इथं. आणि जेव्हा इथं पाठीमागं एक विहीर आहे, इथं मंगळवेढला प्यायला पाणी नव्हतं, वापरायला पाणी नव्हतं, तेव्हा बाबाजी जोशी म्हणाले स्वामी समर्थांना की आता काय करायचं, इथं पाणी नाही आहे. तर स्वामी समर्थांनी त्यात लघुशंका केलेली आहे आणि तेव्हा ते आड भरभरून वाहत होतं वर्ण काठावरनं. जुनं दगडी पाठीमागं हे आहे, विहीर आहे. त्यात ते सगळं मंगळवेढा अजूनसुद्धा तिथं खूप पाणी आहे. अजून येतं. मला विहीर दाखवतो मी ती. तर तिथं तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या तिथं जो दगड आहे त्याच्यावर पादुका कोरल्या, तिथं स्वामी समर्थ कर्दळी वनात जायचे. इथं इथं काठ वनात जायचे आणि इथे येऊन बसायचे. तो दगड आहे इथं स्वामी समर्थांच्या पादुका. आणि जेव्हा ह्या मठाचं हे काढलं, म्हणजे जुना वाडा पाडून जेव्हा हा मठ बांधायचा होता त्यावेळेला इथं आपल्याला स्वामी समर्थांच्या पादुका मिळालेल्या. तेव्हा जे घालत होते त्या पादुका. मग बाबाजी जोशी त्यांची सेवा करायचे, भरपूर सेवा केली. नंतर स्वामी समर्थ अक्कलकोटला गेले तेव्हा आमचे बाबाजी जोशी इथून ढाळा भरडा घेऊन स्वामी समर्थांना अक्कलकोटला जायचे. दर ह्याला पौर्णिमेला चालत जायचे. मग एकदा काय झालं होतं की बाबाजी जोशी अक्कलकोटच्या बाहेर बसले. आमचं शेत जमीन कुळ कायद्यात अडकली होती. आता स्वामींना सारखं कसं काय मागायचं आपण, म्हणून बाबाजी जोशी बाहेर पडले. तर स्वामींना कळलं की बाबाजी जोशी आलेले आहेत. त्यांनी म्हणले ते बाबाजी जोशी आलेले आहेत मंगळवेढचे, त्यांना तुम्ही बोलावून घ्या. तर तू का आलायस म्हणले आणि बाहेर का बसलायस. तर काय सारखं तू जा म्हणले मंगळवेढला. मग ते बाबाजी जोशी परत आले आणि मग तो निकाल आमच्यासारखा झाला. मग त्या जमिनीचं नाव आम्ही इनाम असं ठेवलं स्वामी समर्थांनी. इथं अनेक असे साक्षात्कार अजूनसुद्धा स्वामींचे. इथं मूळ स्थान असल्यामुळे एनर्जी खूप आहे. ज्या लोकांना 20-20 वर्ष मुलं होत नाही तिथे स्वामी समर्थांना बोलल्यानंतर 1 वर्षाच्या आत मुलं होतात. ते लोक चांदीचे सोन्याचे पाहिजे. सुंदर. इथे बाहेर ज्योतिष आहे तुमचं, ते स्वतःच आहे? ते माझी मिसेस बघते ॲस्ट्रॉलॉजी. माझ्या इथे माझे बाबा होते. स्वामी समर्थांची 80 वर्ष सेवा केली त्यांनी. करोनाच्या काळात बाबा गेले. स्वामी समर्थांच्या प्रगट दिना दिवशीच 12 वाजता स्वामींनी त्यांना मोक्ष दिला, अगदी फुलं पडल्यावर. म्हणजे आम्ही रिक्वेस्ट केली होती की आता आपदा होती, त्यांची त्रास व्हायला लागला, स्वामी तुम्ही डिसिजन घ्या. म्हणून स्वामींनी तो डिसिजन घेतला आणि 12 वाजता त्यांचं श्राद्ध असतं. स्वामी समर्थ प्रगट दिना दिवशीच असतं. इथे येतो फोटो. हां इथं इथे तुमच्या वडिलांचं हे माझे बाबा आहे. किसन ज्ञानेश्वर जोशी यांनी स्वामींची यांना माझ्या सिद्धी प्राप्त होती. इथं 500 माणसं असायची दोघं त्यांना बघायला, सगळं सापडायचं. आणि ते वरचे आहेत ते शंकर ज्ञानेश्वर जोशी. अच्छा. त्यांचे हे आणि त्यांनी पण 50 वर्ष सेवा केली स्वामींची. स्वामी समर्थ मला पाहिलं ते मुख्य व्यवस्थापक आहे तिथले. अच्छा. हां शंकर ज्ञानेश्वर जोशी. अच्छा. आणि स्वामींना जे पाहिलेलं म्हणजे तुम्ही बोललात म्हणजे त्यांचं काय असं फोटो किंवा असं त्यांचं इथं फोटो त्या काळात फोटो नव्हते ना, या दोघांचेच फोटो आहेत. चित्र किंवा असं फोटो नाही आहे. अच्छा. आपल्याला ते दाखवाल तुम्ही तिकडे विहीर आणि स्वामींच्या पादुका आणि ही स्वामी समर्थ.
इथं सवळ्यातच असतं फक्त त्याच्यामुळे इथंपर्यंत तुम्ही हा जो दगड आहे ह्याच्यावर स्वामी समर्थ भगवान बसायचे म्हणून त्याच्यावर पादुका आपण कोरलेल्या आहेत. अच्छा अच्छा, ह्या इथे बसायचे. हो इथं बसायचे. अच्छा, म्हणून ह्या पादुका आहेत. बरोबर बरोबर बरोबर. श्री स्वामी समर्थ. त्या ज्या पादुका आहेत त्या पेशी ठेवले तर गुरुपौर्णिमेला वगैरे आपण बाहेर काढतो. अच्छा, इकडे समोर दत्त जयंतीला वगैरे त्या स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. अच्छा 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 अच्छा, या पादुका हा त्या पादुका आहेत स्वामी समर्थांच्या. सुंदर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. इथे घेवड्याचा मेल होता तेव्हा घेवड्याची भाजी सारखी बाबाजी जोशी स्वामी समर्थांना करून खाऊ घालायचे. त्यावेळेला स्वामी राघवने मला रोज घेवड्याची भाजीच काय तू करून घालतोस म्हणे. अच्छा, इथे इथंच होता. तर हा वेल स्वामींनी उठवून टाकला. रोज मला घेवड्याची होतं. बाबाजी जोशी ब्राह्मण होते त्याच्यामुळे ते गरीब होते त्यावेळेला, गरिबी होती. ते म्हणजे आता स्वामी आम्ही काय खायचं. तर इथं आले स्वामी आणि इथं असं उतरून त्यांनी धनाची घागर काढून दिली. इथं वाडा बांध म्हणले. मग तो वाडा बांधला. असं आहे हे म्हणून स्थान आहे स्वामी समर्थांचं. इथं जे लोक येतात त्यांना खूप मोठी एनर्जी जाणवते. म्हणजे आज जे स्वामीचे साधक येऊन गेले मोठे त्यांना जाणवले. इथं दर पौर्णिमेला मोठं महाप्रसाद असतो दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला. आता हा जो सगळा गाभारा आहे आम्ही सगळा संगमरवरी करणार आहे आता. अच्छा, पूर्ण प्रकट दिनापर्यंत आले. अच्छा अच्छा अच्छा, पूर्ण प्रकट दिनापर्यंत हे करणार आहे. आणि हे विहीर आता पाठीमागची बंद करायचे. हीच ती विहीर आहे. अच्छा, ती जिथं स्वामी समर्थांनी लोकशंका केली आणि सगळ्या मंगळवेढला सगळं पाणी पडली. अच्छा, ही इथे विहीर आहे. हो ही विहीर आहे. ह्याचा म्हणजे माझ्या लहानपणी ही विहीर ओसंडून वाहत होती. अच्छा अच्छा, ओसंडून आम्ही घागर लावून पाणी भरायचं. हे मी भरलेलं आहे. म्हणजे माझ्या काळात हे घडलेलं आहे. ही खूप खोल विहीर आहे. अजून सुद्धा इथं 50-60 फुटावर पाणी आहे. आता ते पडून आली तर आता स्वच्छ करणार आहे आम्ही सगळे. अच्छा अच्छा अच्छा, इथे विहीर आहे ती. हे मूळ वटवृक्ष आहे. इथं आलेला पहिला गेला दुसरा आहे तो वटवृक्ष आलेला आहे. अच्छा, स्वामींच्या वेळ काळात आहे. हो. अरे वा, ही स्वामी समर्थ. स्वामींच्या काळातला वटवृक्ष आहे. स्वामी समर्थ महाराज ज्यावेळी इथे वास्तव्यात होते आम्ही सारखं सवाल तो मोठा देत नाही. अच्छा, ते थोडंसं ट्रिमिंग करतात त्याला. बरोबर. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी आत्ता इथं आलेलो आहे. मी एक सायंटिस्ट आहे ॲक्च्युली. अच्छा, मी पुण्याला होतो सिनियर सायंटिस्ट म्हणून एका मोठ्या कंपनीत काम करत होतो. मग आमचे बाबा वगैरे गेल्यावर स्वामींनी मला इथं बोलावून घेतलेलं आहे. आम्ही दोघंजण भाऊ आहे. धाकटा भाऊ आहे तो इस्रोमध्ये आहे. चंद्रयान जो शेवटचं केलं त्यानंच हँडल केलं होतं. आनंद जोशी म्हणून आहे. मी जर्मनीला जाणार होतो स्थायिक व्हायला पण स्वामींनी मला इथं आणलेलं आहे त्यांची सेवा करायला. मी सायंटिस्ट आहे. समोर राहतो, समोर माझं घर आहे. त्या काळात म्हणून मी इथं आहे. इथं स्वामींनी माझ्याकडनं बरंच करून घेतलं. इथं माझी कंपनी आहे MIDC मध्ये मोठी. स्वामींनीच म्हणजे त्यांनीच मला काढायला हे दिलेली आहे आणि इथनं हँडल करतो मी. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आभार आभार. श्री स्वामी समर्थ. हो सर. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. धन्यवाद साहेब, धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद.